हिंगोलांबिका देवी प्रकट दिनानिमित्त भागवत सप्ताहाच्या निमित्तानं सोलापुरात भव्य कलश मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। हिंगोलांबिका देवी प्रकट दिनानिमित्त आयोजित भागवत सप्ताहाच्या निमित्तानं भव्य कलश मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। श्री हिंगोलांबिका देवी देवालय ट्रस्टच्या वतीनं आयोजित या मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत महिलांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग नोंदवला। भजन, कीर्तन आणि जयघोषानं परिसर भक्तिमय झाला होता। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मनोज सर्वदे, सचिव भगवान क्षीरसागर, राजू अंबुरे, अरुण उत्तरकर, विजय महिंद्रकर, दीपक महिंद्रकर, किसन गर्जे, बाळासाहेब खमितकर, तेजस महिंद्रकर, राजदीप पुकाळे, तुळशीदास महिंद्रकर, सुनील क्षीरसागर, सुरेश महिंद्रकर, किरण माळवतकर, संजय अंबुरे, रितेश पेंडकर, अंजली क्षीरसागर, सीमा खमितकर, अरुणा क्षीरसागर यांच्यासह शेकडो महिला भक्त, भाविक आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अंबिका देवी देवालय व हिंगोलांबिका प्रभात आरती मंडळ आयोजित देवी भागवत कथा 29/3/2026 ते 4 एप्रिल 2026 पर्यंत सायंकाळी 5 ते 7:30 या दरम्यान श्री हिंगोलांबिका सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेले आहे। हे चंद्रकांत महाराज पुण्याचे स्थायिक असून त्यांनी एक संकल्प केलेला आहे की श्री देवी भागवत कथा व भागवत कथा असे 1008 कथा करायचे त्यांनी संकल्प केलेला आहे। आतापर्यंत त्यांचे साधारणतः 150 भागवत कथा झालेल्या आहेत। दरवर्षी आम्ही हे भागवत कथा असं आयोजित करतो, समाजाच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी व आरोग्यासाठी ही सभा आम्ही आयोजित करतो आहे, भागवत कथा घेतो आहे। आमच्या सगळे प्रभात आरती मंडळाचे सदस्य, त्यानंतर देवी देवालयाचे ट्रस्टी किशोरअण्णा कटारे साहेब, त्यानंतर दत्ताअण्णा पोकाळे, त्याचे आमचे ट्रस्टी जे आहेत, आजचे आमचे मनोज हे अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पाडत आहे। केवळ आमचा उद्देश म्हणजे समाजाचं कल्याण व्हावं, उन्नती व्हावं, याकरता आम्ही दरवर्षी देवी भागवत कथा आणि देवी भागवत कथाचं आयोजन करत असतो। आज ही मिरवणूक आम्ही साधारणतः 200 महिलांचा कलश मिरवणूक देवी भागवत निमित्त हे मिरवणूक केलेलं आहे। मिरवणूकचा जो मार्ग आहे हिंगोलांबिका देवी देवालय, त्यानंतर कन्ना चौक, साखरपेठ, विद्यानिकेतन, प्रशाला आणि मंदिर असे याप्रमाणे परिक्रमा करून याची प्रगटावणार आहे। आणि दररोज 3 कन्याकुमारीचे पूजन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं वाटपसुद्धा केलं जाणार आहे। शेवटच्या दिवशी महाप्रसाद हे देण्यात येणार आहे। साधारणतः 1000 ते 1500 लोकांचं आम्ही भाविकांचे संकल्प केलेलं आहे, हे वाटप करण्यात केलेलं आहे। दररोज महाप्रसादाची तारीख ही 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आहे। तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त संख्येने देवी भागवत याचा प्रवचनाचा लाभ घ्यावे अशी मी विनंती करतो।